काळामध्ये सत्ता राखण्यासाठीचा मास्टर प्लॅन हा तयार करण्यात येतोय। ही रणनीती यशस्वी करण्यासाठी तीनही घटक पक्ष कामाला लागलेत। राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 288 पैकी 145 जागा जिंकाव्याच लागणार आहेत आणि त्यानंतर बहुमत मिळवून सत्ता पुन्हा राखता येणार आहे। त्यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडून आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। नुकत्याच त्यासंबंधी झालेल्या बैठकीमध्ये रणनीती सुद्धा ठरलेली आहे। त्याची अंमलबजावणी करून येत्या काळामध्ये बहुमत मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, महायुतीने कसा मास्टर प्लॅन आखलाय? नक्कीच भाजप असेल किंवा शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांना जर निवडणूक एकत्र लढायची असेल आणि बहुमत सिद्ध करावं लागणार आहे आणि या बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप विशेष जे आहे ते मेगा प्लॅन तयार केलेलं पाहायला मिळतंय। कारण की सर्वात जास्त आहे त्या भाजपच्या जागा जिंकून आणायच्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ह्या भाजपचा मास्टर प्लॅन आहे आणि त्याचबरोबर शिंदे गटाला देखील त्याचबरोबर किमान 30 तरी जागा आहेत त्या जिंकून आणाव्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार गटाला आहे ते सर्वात जास्त टार्गेट केलं जातं आणि अजित पवार गटाला जर जास्त जागा जिंकून आणायच्या असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांना देखील काम करावं लागणार आहे आणि जर हे सर्व जणांनी एकत्र काम केलं तरच हे शक्य होऊ शकतं। ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की बहुमतासाठी 145चा आकडा आहे तो पार करावा लागणार आहे आणि त्यामुळेच ही वेगळी रणनीती आहे ती आखलेली पाहायला मिळते। कारण की सध्याचे जे सर्वे आलेले आहेत आणि या सर्वेमध्ये अजित पवार गटाला सर्वात जास्त तोटा आहे तो होताना पाहायला मिळतोय आणि लोकसभेमध्ये देखील अजित पवार गटाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका आहे तो पडला होता आणि त्यानंतरून हा मास्टर प्लॅन आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि याच मास्टर प्लॅन नुसार आहे ती पुढची रणनीती आहे ती ठरवली जाणार आहे। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर 145चा आकडा गाठण्यासाठी महायुतीने आता कंबर कसली आहे।